मम्मी रडाली काय? मम्मी रडू नको मला. ते कंडक्टर आला पण इकडे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे अर्ध्या रात्रीच्या ब्लॉगमध्ये. तर आजच्या अर्ध्या रात्रीच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी आणि माझी बहीण इकडे जी बसलेली आहे, आम्ही दोघंजण पित आहे. ते बघा, दूध आहे आणि ब्रेड आहे. आत्ता वाजलेत हे बघा 12 वाजलेले आहेत आणि शिवानी झोपी गेलेली आहे. पण आमचं चालू आहे कराम करून चराम चुरून. निश्चित चरत राहतो आम्ही. जस्ट आता 12 वाजताचं लाईव्ह बंद करून 11 वाजता लाईव्ह बंद करून झोपण्याचा प्रयत्न करताना हे बघा तिखट लागलं. हिला ब्रेड आणि दूध जरा गरम करून दिलं. चला, आणि त्यामध्ये इकडे बघा मम्मी पण आहे सहभागी. असंच काम चालू आहे. आता काय करावं, भूक लागली म्हणलं चला काहीतरी खाऊया. मग आता एक ओळखीचा दुकानदार होता, त्याला उठवलं आणि त्याच्याकडनं दूध आणलं, ब्रेड आणलं, ते खाणं चालू आहे. बाकी काही नाही. आता असं अर्ध्या रात्री भूक लागती का रे बाबा तुला? नाही, इकडे आल्यापासून चालू आहे का? इकडे आल्यापासून करायचं. इकडे आल्यापासून तिला रात्रीची भूक लागाली आणि शिवानी फुल झोपेत आहे. शिवानीला उठवलं पण शिवानी काही उठायला तयार नाही. आता जास्त आवाज नाही करता मी तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटतो. इथंच व्हिडिओ स्टॉप करतो. सकाळी आता तिला जायचं आहे. बघू आपण सकाळचा व्हिडिओ. तुम्ही पुढं बघताच काय होणार आहे काय नाही. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट. भेटतो तुम्हाला डायरेक्ट. चला, नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि 5 वाजल्यापासून आमच्या घरात खालीवर धिंगाणा चालू आहे. येडबीड लागलं का तुला? 16 काय 5 वाजलेत म्हणलं, 6 वाजलेत म्हणलं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर सकाळी म्हणलं चला व्हिडिओ शूट करून घ्यावा, कारण आता मम्मी 2-3 दिवस व्हिडिओ दिसणार नाही आहे. का नाही दिसणार आहे ते पण सांगतो तुम्हाला. भरपूर चांगलं हे बाळाचा फोटो लईच आवडलाय. आम्ही लावला होता रेणुकासाठी. आली का रिक्षा? आली का? हां, तर चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. नाही म्हणले का? नाही आहे रिक्षा? सकाळच्या पारी सगळे रिक्षावाले झोपले. आमची रिक्षा भेटतच नाही का? पाहायचं ना तिकडे ते कॉर्नरला पाय. हा, इकडे बघा, ही निघालेली आहे हिच्या घरी. नमस्कार. सकाळी गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून. गुड मॉर्निंग. आणि शिवानी मध्ये मध्ये करते तर मम्मीचे बोलणे ऐकत आहे. असं कसं हळदी कुंकू चाललंय वर तुमच्या पलंगावर बसून? ह्यांचं कसं हळदी कुंकू चाललंय बघा मित्रांनो. हे बघा, लागतच नाही. बरोबर उभं राहतात यार तुम्ही. काय दिसतं काय की मला? तसं दिसतंय. लहान आहे ती, लहान आहे. पाया थोडी पडत असते. तिने माझ्या पाया पडल्या पाहिजे उलटे. तरी बी माझं मन मोठं आहे, मी म्हणत नाही पाया पड म्हणून. मग नाही का? तसं असतं मित्रांनो. नको राहू दे, असं लांबून नमस्कार कर. वागता येत नाही आपलं. इकडे बघा, हिचं काय ऑनलाईन दर्शन कधी इथे आपले देवघर आहे. पडलं मग पाय. तर मित्रांनो, आता निघालेली आहे. तिला जायचं संभाजीनगरला. आता आम्ही चाललोय बस स्टँडला सगळेच सकाळीच. कारण तिला सकाळी जर ती गेली लवकर तर ती सकाळी लवकर जाईल आणि तिला कामाचं एक गेट भरलेलं आहे, त्याच्यामुळे ती कामाला जायचं आहे तिला. ती वेगळीच गोष्ट राहिली. आता काय सांगू मी तिला, समजून थकलो आहे.
आता तिला लईतले एवढा महिनाभर 1-2 महिने अजून काम करू देणार आहे. त्यानंतर तिला काम पण बंद करून टाकायला लावणार आहे मी आता मम्मी तुम्हाला 2 शब्द बोलेल. काम तर बंद केलं पाहिजे तिने. इकडे जवळ जास्त ती तिच्या बापाची लेट आहे. बापाची काम लेख बंद कधी असं करत नसते ती. कसे किती वाजता काढता गाडी? तिचे त्याच्यामुळे कसं आहे माहिती का, दगदग नको ते बिचार गाडी किती वाजता बाहेर लेकराची काढता? लेक मार्केटला जाते का? बरं. मला त्याला ती वाटलं. भाजी आणायला जातात मार्केटला. काय नाही ते रेणुकडे सोडत होतो बस स्टँडला. मित्रांनो रिक्षावाल्याची खूप पंचायत झाली आहे आमच्याकडे, काय सांगा तुम्हाला. बरं. हे बघा तिची दगदग व्हायला लागली, तिच्यासोबत लहान लेकराची दगदग होती. रिकामं कसं आहे माहिती का, दगदग नाही करू माणसाने. नको म्हणलं ना तर दगदग नाही करावं, ऐकत जावं. मोठ्या माणसाचं वयस्कर माणसांचं ऐकत जावं जरासं. मग चष्मान पिचमा काय करायचं रे तुम्हाला. दुसरं आहे ते हो. दगदग नाही करू मित्रांनो, सांगा बरं जरासं कमेंट मध्ये. दगदग नाही करू जास्त, दगदग केली ना ते त्रास होतो जरासा. आता मी माणूस असून मला जाणवतो कधी कधी पोटात दुखतं ना. मजाक मस्करी चालू आहे, सिरियस घेऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काय गरज आहे आता? आणि तू सर 2 मिनिटं मला हेडफोनची काय गरज आहे? मी एकटी येणार आहे, मग मला कानात हेडफोन पाहिजे जाण्यावर. बाबा तुम्ही काय म्हणत कोण नाही तिला. आता आता काय बोलणार आहे पप्पा? जाऊ दे आता. आता वय वय झालं. झालं आता. आज एकदम सायलेंटली व्हिडिओ झाला असेल. रात्री आम्ही 12:30 वाजता एक जवळच्या दुकानदाराला उठलो आणि तिथं जाऊन मस्तपैकी आम्ही तिथनं दूध घेऊन आलो, ब्रेड घेऊन आलो, खाल्लं. भूक लागली होती रात्री अचानक, म्हणजे काय माहिती काय झालं तर. आणि त्याची डाळबट्ट्याची रेसिपी मला मागत होती तुम्ही लाईव्हमध्ये, तर त्या डाळबट्ट्या काही एवढ्या व्यवस्थित झाल्या नव्हत्या. त्या डाळबट्ट्याने खूप प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला काय सांगावं, इकडे बघा. मम्मीला तर खूप प्रॉब्लेम झालेला आहे. तुला काय झालेलं सांग. जुलाब लागली तिला, जुलाब. डाळबट्ट्या बिलकुल जात नाही. डाळबट्ट्या एकदम सहन होत नाही. शिवानी, ए शिवानी, काय चाललंय तुझं, काय चाललंय तुला. मोबाईल कुठे आहे? असं येड्याने करू नको ना मला. मग याच्याकडे दिलता ना, लाईट गेली तेव्हा. कोणाचा परत दिल तर तुझ्या हातात मोबाईल मी. आता मोबाईल मी गायब झाला. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, कारण व्हिडिओ खूप लांबा होऊन जाईल. आलोच मी आता, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो, कारण त्यांचा आवर आणि बॅग उचलून मला घेऊन जाणे. हे बघा ही बॅग घेत, ही बॅग आहे, ही बॅग आहे. एक पप्पा तिकडे खाली बघतायत, म्हणजे सगळं उचलावं लागतं ना, घेऊन जावं लागतं ना. आता कसं आहे, शेवटी कामगार माणूस ही याच्याच हातात. कामगार माणूस. मोबाईलच माझ्या हातात आहे. मग आम्ही खावायचं मोबाईल शोधायला. मोबाईल शोधायला, ते मोबाईल कुठे गेला, मोबाईल कुठे गेला. आता तुम्हाला मी इथं थोड्या वेळात भेटतो. इथं आता व्हिडिओ बंद करतो. नंतर तुम्ही आता काळजी करून घ्या स्वतःची. चॅनलला सबस्क्राईब करा. आलोच. अशा माणसांपासून सावध राहा मित्रांनो. त्यांना फक्त दारू प्यायला पैसे पाहिजे, बाकी काही नाही. आणि मी दोनदा, मला 3दा भेटला तो आतापर्यंत, नाही 3री वेळ आहे. चाललो आम्ही बघ. बाय बाय. दिसत नाही यार तू. बाय बाय. दिसत नाही. मम्मी राडा दिक काय. मम्मी रडू नको मला. ते कंडक्टर आला पण इकडे. शिवानी जायचं का तुला, जायचं का काय बघते मध्ये कसं जाते जात. चला आता आपलं बी आवरा. दिसत हे दिसतं बघ, तुझं दिसतंय. ते दिसतं बघ, काढ ना ते फोटो काढ. ते दिसतं बघ. व्हिडिओ काढ, व्हिडिओ काढ. डायरेक्ट काळं काळं दिसतं. व्हिडिओ काढ. चालू आता व्हिडिओ. मित्रांनो आता सकाळची आवराआवर करून ताईला निरोप देऊन आम्ही एकदम रिलॅक्समध्ये व्हिडिओ काढतोय आता. मस्तपैकी सकाळ सकाळी तिला डब्याला पुरी भाजी दिली आणि नंतर तिला थोडंफार खाऊ घातलं नाही, पाठवलं. आणि शिवानीला आंधळ्या आलत्या, आंधळी शिवानीच्या डोळ्याला आंधळी आलती. शिवानी अशी करत होती, मला ते व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करता नाही आलं, कारण मी एकटाच होतो आणि ती होती. रेकॉर्ड नाही करता आलं तर तो विषय जरा वेगळा झाला. तिला कमजोरपणा, कमजोरपणा आला, कारण न जेवण्याच्या कारणामुळं. सकाळी सकाळी नाश्ता कर म्हणलं मॅडमला, तर नाश्ता नाही केला तिने. आणि मी तिला खा म्हणलं तरी पण तिने नाही खाल्ला. मग तिला चक्कर आली.
चक्कर आल्याने ते आंधळी आल्यासारखं होतं सकाळी 7 वाजता कारण तिला मी आता मी रेणुकाला वडापाव आणून दिला तर तिला पण आणला होता पण तिने खाल्लाच नाही. आता कोण नाही खाणार त्याला तर प्रॉब्लेम होणार का नाही सांगा बरं मित्रांनो. खायला पाहिजे का नाही. एक तर आपला आधीच शरीर धडधाकट पाहिजे असं माझ्यासारखं नाही का. मग थोडं वजन वाढलं तरी चालतं पण माणसाने खायला कमी नाही करायचं, खाणं कमी नाही करायचं. खाणं वाढलं असलं टेन्शन नसतं कोणत्याच गोष्टीचं. आणि आता आज मम्मी पण नाही आहे, आम्ही दोघंच आहे आणि पप्पा आहेत. पप्पा झोपलेले आहेत, पप्पा झोपलेले आहेत. आणि आता व्हिडिओमध्ये अजून नवीन काही काही ट्विस्ट येणार आहे तर पुढं तुम्हाला हळूहळू माहिती पडेल काय असेल काय नाही. आता शिवानी एकटीच होती घरी. आता म्हणजे शिवानी आली ना तेव्हापासून झोपलेली आहे. स्वयंपाक वगैरे थोडंफार तिने भाजी वगैरे बनवली तेव्हापासून शिवानी झोपलेली जे आत्ता उठली. तिला बळच उठवलं आता. आणि आता म्हणलं चला व्हिडिओचा टेक घेऊन टाकूया आणि त्या व्हिडिओला एंड करूया म्हणजे कसं थोडं मजा येईल नाही का. आता म्हणजे एंडिंग टाईम व्हिडिओ सोडायला काल म्हणजे एक टाइम धरा ना. नाही आपले व्हिडिओ सकाळी लवकरच येतील म्हणजे आपले 12:30 1 वाजेपर्यंत मोस्टली मी असा टायमिंग एक फिक्स करणार आहे. तरी आपण संडेच्या लाईव्हमध्ये नक्की बोलूया त्या गोष्टीबद्दल काय माहीत होऊ. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत पडेल. आज मम्मी तर नाही आहे व्हिडिओमध्ये तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. बाकी काही नाही. आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ एवढाच होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा मला अजून कसे व्हिडिओ बघायचे तुम्हाला. शॉर्ट आवडतात का. तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरत जाऊ नका. आणि कारण सगळ्यांनी खूप भारी काळजी वाटतं घ्या. तुमच्या एकदम गोड कमेंट वाचून भारी वाटतं एकदम. हा त्या नाही का? दिवशी पण एक कमेंट वरती तुम्ही जे आणि बोलला खूप होता, भारी कमेंट त्या दिवशी तुम्हाला खूप प्रोत्साहन दिलं म्हणजे असं वाटलं नाही की असं व्हिडिओ नाही ते जरा माझा थोडा माज आहे मला त्याच गोष्टीचा. तुम्ही लोकांनी मला एवढं सपोर्ट करून दिला ना तर अजून मला डबल माज आलाय त्या गोष्टीचा. त्यामुळे मला एकदम भारी वाटतं. आपल्यासोबत आहेत भरपूर जणांना आवडतं. एक हे बघा एक नसलं ना काही फरक पडत नाही. अनेक पाहिजे त्यामुळं काय म्हणायचं काय म्हणायचं मला तेच कळत नाही तुला. एक नसलं का दोन नसलं का तसं नाही म्हणजे एक आपल्या मेन विषयाचा मुद्दा आज व्हिडिओमध्ये आता याच्या पुढं म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आई नसेल कदाचित. आता मम्मी कधी येते त्याच्यावरती डिपेंड आहे. आता तिच्याशी चर्चा घालून आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे कळूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. थोडं तुला आई नाही तर करमत नाही ना. करमतंय का. नाही मी आता झोपलेलीच होते. तिला करमतच नाही. ती एकटीच झोपलेली आपली तपल्या याच्यात होते कारण तिला आई नाही तर करमत नाही. तसं आई नसती पण तिला संध्याकाळी जास्त जाणवल कारण दिवसभर तर आई घरी नसती. आई असते आमच्यासोबत तिकडे दुकानावरती. आता ती घरी नाही. तिला संध्याकाळी थोडं जाणवलं ना मग तिला वेगळं वाटतं. ती मम्मीला परेशान करते नाही का. तर आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मस्त राहा या दिवसात. म्हणजे कसं चक्कर तिला चक्कर आली मी सगळ्याला आले असं म्हणणं. इथं आता व्हिडिओ बंद करतो मी. काळजी घ्या. मस्त राहा, स्वस्त राहा. भेटू आपण तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंगमध्ये व्हिडिओ पोस्ट करतोय. ॲडजस्ट करा.